नमस्कार. जुन्नर टाइम्समध्ये स्वागत आहे. जुन्नर नगर परिषदेची निवडणूक येत्या काही दिवसांवर येऊ ठेपलेली आहे आणि या निवडणुकीसाठी नगराध्यक्ष पदासाठी जे स्पर्धा करतायत तर ते आहेत आपल्या सर्वांच्या परिचयाचे, ज्यांना मप्पा म्हणून ओळखलं जातं, मधुकर काजळे. आता ॲक्च्युली हा जो मतदारसंघ हा स्त्रियांसाठी राखीव झाला असल्यामुळं त्यांची पत्नी आता निवडणूक लढवत आहेत आणि त्यांच्या आता मी पाहिलं लोकांच्या गाठी भेटी घेणं सुरू झालेत. काय प्रचाराला सुरुवात केली? हो, प्रचाराला सुरुवात केलेली आहे. लढवायचंच काय हो? काही हो, शेत लढवायचं. पाठीमागं काय थोड्या मतांनी फरक झाला, तुम्हाला तिकीट देण्यात आलं नव्हतं? मागच्या वेळेस 144 मताचा फरक होता. तो त्यावेळेला बरोबर एक अर्धा एक तास शिल्लक असताना तिकीट कट केलं गेलं. अचानक तिकीट डावल्यामुळं तुमचा पराजय झाला, पण तरी देखील तुम्ही अपक्ष लढलात. बरोबर लढलो अपक्ष. मग त्यावेळी असा विजय हातामध्ये होता एक काय, तरी आम्हाला पण वाटलं होतं वापस निवडून येणार, नगराध्यक्ष बनणार, परंतु काय अशा चुका काय घडल्या? चुका तसे काही नाही. जुन्नर नगरपालिकेच्या माध्यमातून जेव्हा आपण व्हिजन घेऊन गेलो, हे व्हिजन घेऊन जात असताना सर्वांकडे आपण गेलो, परंतु जे चिन्ह आहे ते चिन्ह आपल्याला वेळेत न मिळाल्यामुळं त्या अडचणी निर्माण झाल्या आणि चिन्ह जे आहे ते आपण लोकांपर्यंत पोहोचू शकलो नाही. त्याच्यात सगळ्यात महत्त्वाचा विषय काय झाला, त्यावेळेला निवडून आलेला व्यक्ती जो आहे तो निवडून आलेला नाही आहे, धनुष्यबाण निवडून आला. तो धनुष्यबाण निवडून आल्यामुळं म्हणजे आमचा परिचय जो आहे तो शिवसेना धनुष्यबाण अशा पद्धतीचा परिचय होता. आम्ही सगळ्यांकडं जाऊन उमेदवारसुद्धा तयार केले होते, पण त्यावेळेला अचानक तिकीट कट झाल्यामुळं धनुष्यबाण हा डावलला गेला आणि 5 दिवस अगोदर आम्हाला अपक्षाचं खांब हे चिन्ह घेऊन आम्हाला निवडणूक लढवावं लागली. अगोदर आता मी थांबतो तुम्हाला, तिकीट तर जाहीर होतं तुम्हाला, मग माशी कुठं शिंकली? का तुमचं तिकीट डावलं? कोणी डाव केला? हा जो डाव आहे त्यावेळेला तथाकथित असलेले जे खासदार आहेत त्यांच्या डोक्यामधल्या कल्पना वेगळ्या होत्या. त्यांचं आजही ज्या पद्धतीचं व्हिजन आहे तेच की आपल्यापेक्षा आपल्याला विचारल्याशिवाय कोणी काही करूच नाही. आणि आपलं असं आहे की आम्हाला माझं गाव आहे, माझी माणसं आहेत, आमच्या गावाकरता काय करायचं काय नाही याचं व्हिजन वेगळं आहे. तर आम्हाला जे करायचं आहे ते जर तुम्ही आम्हाला करू देऊ शकत नसतील तर त्या अडचणी आहेत ना. मग त्यावेळेला त्यांच्या विचाराचा माणूस की जो पक्षाशी संबंधितच नव्हता, पण त्यांना निवडून आणायचं होतं, मग राष्ट्रवादीकडून पापाशेठ खोतचं तिकीट कट केलं गेलं. म्हणजे का जो माणूस मला विचारतो, माझ्याकडे सल्ला घेतो, मग करतो, असा व्यक्ती त्यांना हवा होता. त्या असा व्यक्ती हवा होता. आणि शिवाय दुसऱ्या पक्षातून आलेला व्यक्ती जो भविष्यामध्ये त्यांना खासदारकीला मदत करेल अशा पद्धतीचा व्यक्ती त्यांना आवश्यक होता. म्हणजे आम्हाला त्यांनी आजपर्यंत आम्ही हिंदुत्ववादी विचारसरणीचे बालपणापासून असल्यामुळं आम्हाला ते सातत्यानं गृहीत धरत गेले की हे कुठेही जाऊ शकत नाही. आणि त्यांनी पाहिलं आजही 9 वर्ष झाले आम्ही आमच्या विचाराशी ठाम हिंदुत्वाशी आहोतच. पक्ष हा भाग बाजूला, पण आम्ही जे राष्ट्रीयत्व हिंदुत्व जे आहे त्या पद्धतीने काम करणारी माणसं आहोत. आम्ही लहानपणापासून पाहत आहे, म्हणजे तुम्ही हिंदुत्ववादी विचाराचे आहातच. बरोबर. तर त्याचा कुठं काही तोटा झाला? कारण की जुन्नरमध्ये मुस्लिम समाजाची किंवा इतर बहुजन समाजाची मतं जास्त आहेत आणि त्यांनी तुम्हाला नाकारलं आणि तीच सिच्युएशन आता होऊ शकते. नाही, असं होणारच नाही. त्यावेळेसही सुद्धा त्यातल्या काही राष्ट्रीय विचाराची मुस्लिम समाजाची पण माणसं आहेत की त्यांना राष्ट्राबद्दल अभिमान आहे. अशी माणसं आहेत की जे आपल्याला मतदान करू शकतात. असं काही नाही की ते आपल्याला मतदानच करणार नाही. पण तुम्ही स्वतःला हिंदू म्हणून घेता किंवा हे करता, त्याचा कुठंतरी फटका तुम्हाला बसू शकतो. नाही बसणार, कधीच नाही. आता फक्त मतविभागणी जी आहे पक्षावाईज जी होती त्यावेळेला तो त्रास होतो, बाकी काहीच नाही आहे. मधल्या काळामध्ये निवडणुकीमध्ये तुम्ही पराजय झाला, आम्ही पाहिलं का तुम्हाला संधी देखील होती, तुम्हाला शब्द देखील दिला होता की तुम्हाला नगराध्यक्ष करू, पण ऐनवेळी काहीतरी माशी शिंकली. आता तो विषय जुना भूतकाळ संपलाय. पण नंतर तुम्ही शांत होतात, नंतर मग तुम्हाला असं का वाटलं का आपण आता लढलंच पाहिजे? नाही, आम्हाला तर वाटलं का तुम्ही राजकारणाच्या बाहेरच गेले. नाही, आम्ही पहिल्यापासून समाजकारणातली माणसं आहोत. समाजकारण सातत्याने करत आलो. लोकांच्या सुखदुःखामध्ये सातत्याने आम्ही जातच राहिलेलो आहोत आणि यापुढेही आम्ही जातच राहणार आहोत. बालपणापासून आम्हाला सामाजिक कार्याचं कडू आहे.
ते कडू आम्ही सातत्यानं वापरत राहतो. सामाजिक प्रश्न आम्ही जुन्नर नगरपालिकेत नव्हतो तरी अनेक प्रश्न आम्ही या ठिकाणी मोर्चाद्वारे सुद्धा चांगले प्रभावितपणे मांडले. लोकांची कामंसुद्धा केलेली आहेत. मग त्यामध्ये पाणीपट्टीचा प्रश्न असेल, घरपट्टीचा प्रश्न असेल, रस्त्यांचे प्रश्न असतील, असे अनेकविध प्रश्न आम्ही त्या ठिकाणी मांडले. लोकांची जी कामं आहेत ती करण्याचा आम्ही सातत्याने प्रयत्न केला. तुम्हाला असं म्हणायचं का तुम्ही जरी दिखावा जरी नसेल तरी तुम्ही आतमधून जनतेची कामं करतायत. मला सांगा, तुम्ही अगोदर उल्लेख केला का मी शिवसैनिक वगैरे असं तसं, आता कुठे आहे तुम्ही? आता मी सध्या अपक्ष म्हणूनच आहे. मी अजूनही कोणत्या पक्षाचं सदस्यत्व आज घेतलेलं नाही. फक्त राष्ट्रीयत्व हे माझं काम आहे. मग आता काय पुढं काय? आता जर पक्षांनी विचार केले की बुवा या माणसाला तिकीट द्यावं तर आपण ते स्वीकारायचं. आमचं म्हणणं असं आहे की आम्ही महायुतीतून तो विचार करत आहोत. आमच्या सौभाग्यवती सुजाता मधुकर काजळे यांच्यासाठी आम्ही महायुतीतून तिकीट मिळावं अशी या ठिकाणी अपेक्षा व्यक्त केलेली आहे. जर नसेल तर आपण अपक्ष लढणारच आहोत. ठरलंय का महायुती विरुद्ध महाविकास? मागणी केलेली आहे आम्ही. माननीय शरददादा सोनवणे असतील यांच्याकडे सुद्धा आम्ही त्यांना विनंती केलेली आहे. आशाताई बुचके असतील त्यांनाही विनंती केलेली आहे. कालच या ठिकाणी ज्यांच्याकडं प्रभारी म्हणून जिल्हा प्रमुख मागचे जे होते शिवसेनेचे रामशेठ गावडे, ते काल या ठिकाणी येऊन गेले. त्यांच्याकडं जुन्नर नगरपालिकेची भाजपची जबाबदारी दिलेली आहे. तर अशा पद्धतीने आम्ही त्यांना सांगितलेलं आहे की तुम्ही तुमच्या पद्धतीवर वरिष्ठ पातळीवर चर्चा करून महायुतीतून आम्हाला तिकीट दिलं तर आम्ही स्वीकारणार आहोत. महायुतीतून तुम्हाला वाटलं की वरचा शेट कमळाला घ्यायचं तर आम्ही कमळाला लढायला तयार आहोत. त्यांना वाटलं की नाही धनुष्यबाणाकडं हे शीट दिलं पाहिजे वरचं, आम्ही धनुष्यबाणाकडून लढायला तयार आहोत. आणि ते जर दोन्ही नाही म्हटले तर आपल्याला अपक्ष लढायचं आहे. म्हणून महाविकास आघाडी का नको? मग महाविकास आघाडीकडे आम्ही जाता आमचा विचार जो आहे तो वेगळ्या पद्धतीचा आहे. राष्ट्रीय विचारसरणीत आम्ही मोडतो आणि आमचं जे कार्य आहे ते पहिल्यापासून त्याच पद्धतीने आहे. त्यामुळं त्या विचाराशी मी सहमत पहिल्यापासूनही नव्हतो, आजही नाही, पुढेही राहणार नाही. यांनी नाही दिलं तर अपक्ष पण महाविकास आघाडी नकोय? हा, नाही, अपक्ष फक्त लढणार. आशाताई बुचकेंचं नाव घेतलं तुम्ही, अर्जुन शरद सोनवणेंचं घेतलं, राम गावडेंचं घेतलं, अतुल बेनकेंना नाही भेटलात का? नाही, अजून नाही भेटलं. मग काय नक्की काय? आता त्यांचं महायुतीतून जर सगळ्यांचं एकमत झालं, अतुलची बेनके सुद्धा जर त्यांच्याशी बोलले तर त्या पद्धतीने ते आपल्याकडे येणारच आहे. उद्या मी त्यांच्याकडे गेलो आणि ते म्हटले बा घड्याळाचं चिन्ह घेऊन तुम्ही लढा, तर तो विचार माझा विचाराशी ते जुळत नाहीये. नाही, मला सांगा, म्हणजे तुम्ही म्हणाले की घड्याळाकडून लढा, जर महायुती असेल आणि घड्याळाला गेलं तर काय अडचण नाही? विचाराशी जुळत नाही. ते ज्या पद्धतीनं त्यांचं व्हिजन आहे त्या पद्धतीने मला नाही जमत ते. महायुती कडून लढायचंय म्हटल्याच्या नंतर असं कसं? नाही, पण विचार जो आहे तो राष्ट्रीयत्वाचा पूर्ण जो विचार ज्यांच्याकडे आहे ते विजन घेऊनच मला निघायचं आहे. राष्ट्रीयत्वाचा विचार तुमच्या लेखी फक्त भाजप आणि शिवसेना असं नाही, त्यांच्याकडे राष्ट्रीयत्वाचा विचार असेल पण त्यांचं ज्या पद्धतीचं विजन आहे पहिल्यापासूनचं म्हणजे घड्याळाचं, ते विजन भाजपकडे असलेलं विजन, शिवसेनेकडे असलेलं विजन किंवा RPIकडे असलेलं जे विजन आहे त्या विजनमध्ये जे गणित बसल त्याच्यात माझा विचार जो आहे तो भाजपशी शिवसेनेशी जुळतो. असं म्हणायला हरकत नाही का जुन्नर नगरपालिकेचं महायुतीकडून तिकीट जर घड्याळाला गेलं तर तुम्ही उमेदवार असणार नाहीत? नाही, असं नाहीये. मी अपक्ष म्हणून लढणार आहे. म्हणजे अपक्ष लढणार नाही, फक्त भाजप किंवा शिवसेना एकनाथ शिंदे. घड्याळ नकोय? काय घड्याळाला काय हरकत आहे? तर मला तर असं कळतंय की आता बघा जिल्हा परिषदेची रणधुमाळी आता ह्या नगरपालिकेनंतर चालू होईल. आपले तिकडचे बरेचसे इच्छुक, आता मला नावं घेता येईल, पारखे असतील किंवा काकडे असतील, काकडेच ना याचे मंगेश काकडे, ते तिकडे जायला इच्छुक आहेत. अनेक लोक जायला इच्छुक आहेत. कोणाकडं? राष्ट्रवादीकडं. तरी पण तिकडे जायला इच्छुक आहेत. मग तुम्ही म्हणताय का नकोय? नाही, कसं असतं, राजकारण, समाजकारण आणि आपला जो विचार आहे ह्याच्याशी आपण ठाम राहिलं पाहिजे. उद्या निवडून येऊ नाही येऊ आपल्याला काही गुडघ्याला बाशिंग नाही आहे की बा आपल्याला निवडूनच यायचं, असंच करायचं, तसंच करायचं. आपण मुळात पदासाठी कोणतीही कामं करत नाही. आपल्याला फक्त समाजाचं काम व्हायला पाहिजे आणि राष्ट्रीय विचारसरणीतून ती कामं व्हावीत. आपल्या पुढं देश राष्ट्रीय म्हणजे फक्त हिंदू, आता राष्ट्रीय जर तुमची विचारधारा घेतली तर फक्त हिंदू केंद्रित
विचारधारा संपूर्ण भारतामध्ये चालू आहे, मग तशीच तुम्ही विचारधारा रन करणार? हो, त्याच पद्धतीची रन करणार. पण तिकडं आता मुसलमानांची घर तोडली जातात, मोडली जातात, किंवा काय एकावर टार्गेट केलं जातं, विकास राहतो बाजूला, हिंदू मुस्लिम वाद लावला जातो. नाही, असं नाही आहे. ते स्थानिक लेवलचे जे प्रश्न आहेत ते वेगळे पडतात. परत शहरी भागातले प्रश्न वेगळे पडतात, ग्रामीणचे प्रश्न वेगळे पडतात. या ठिकाणी सर्वांना बरोबर घेऊन जाण्याची क्षमता असणारी सुद्धा व्यक्ती असणं आवश्यक आहे, की नेमकी अडचण काय. आणि जुन्नर शहर जे आहे ते तसंच सलोख्याचं गाव आहे. आजपर्यंत तुम्ही पाहिलेलं आहे की अशा कुठेही मोठ्या घटना या ठिकाणी घडलेल्या नाही आहेत. त्यामुळं ती काही परिस्थिती इथं उद्भवेल. छत्रपती शिवरायांची शिवजन्मभूमी आहे, त्यामुळे ती परिस्थिती इथं निर्माण होणार नाही, हे नक्की 100%. तर हे होते मधुकर काजळे, त्यांच्या पत्नी आता इच्छुक आहे, आणि थेट म्हणजे असं कोणतं राजकारणी असं उघड उघड बोलत नाही. मला पहिल्यांदाच असं राजकारणी मला पाहायला मिळाला. मुळात ते राजकारण म्हणजे त्यांचा पिंड नाही आहे. सतत आंदोलनं, पत्रव्यवहार, समस्यांवर ते आवाज उठवणं हे त्यांचं चालू होतं. पाठीमागं त्यांची संधी होती नगराध्यक्ष पदाचा 2.5 वर्षाचा कालावधीमध्ये सुद्धा असंच झालं. सीटं पळून नेण्यात आली. काय कुठं काय झाली, माशी शिंकली, ते सर्वांना त्यावेळी नेत्यांना माहीत होतं. नंतर देखील त्यांचं तिकीट ऐनवेळी डावलण्यात आलं. ते खऱ्या अर्थाने ते शिवसेनेचं म्हणजे याचंच काम करतात, तर देखील डावलण्यात आलं. नंतर काय झालं, नवीन जे नगराध्यक्ष झालं त्यांनी कसं कारभार केला ते संपूर्ण यांना माहिती आहे. कोणाची साथ दिली, कोणाचं काम केलं, हा संपूर्ण आहे. परंतु मधुकर काजळेसारखं हे जे लढणारं व्यक्तिमत्व आहे, हे जर उद्या नगराध्यक्ष पदावर बसलं तर नक्कीच जुन्नरचा चेहरा मोहरा बदलायला वेळ लागणार नाही. पाहूया, निवडणुका अजून पुढ्यात आहे, अजून किती लोक इच्छुक आहे त्यांच्या पण आपण मुलाखती घेऊ. त्यांची काय धोरणं आहेत, त्यांचे काय विचार आहेत, ते देखील जुन्नरवासियांपर्यंत आपला पोचण्याचा प्रयत्न राहील. तोपर्यंत पाहत राहा जुन्नर टाइम जुन्नर.